राज्य सरकारने आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याने शिवसेना आमदार नाराज झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, मात्र त्यात कपात करण्यात आली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची ही सुरक्षा कमी करण्यात आली आहे। राज्यातील व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांना बसणार आहे। शिवसेना आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती आणि आता शिवसेनेच्या आमदारांबरोबरच एकच सुरक्षा रक्षक असणार असल्याची माहिती आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण वायझड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे। गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। सुरक्षेचा आढावा घेऊन ज्यांना गरज नसेल त्यांची सुरक्षा करण्याचा निर्णय जर सरकार घेत असेल आणि या खर्चावर होत असलेली उधळपट्टी थांबवत असेल तर त्यात गैर काय? मला वाटतं की मी स्पष्टपणे म्हणेल, माझी भूमिका जर मांडायची असेल तर तो जो खर्च आजकाल या सुरक्षेच्या नावाखाली जो खर्च होतो, अतिरिक्त बोजा पडतो आणि पूर्ण यंत्रणा वेठीस धरली जाते। सगळ्यांची सुरक्षेचा घेऊन निर्णय घेतला पाहिजे, पण हा जवळचा तो दूरचा ही भावना न ठेवता ज्याला गरज आहे त्यालाच ती सुरक्षा द्यावी। भाजप आमदार सुरेश धस यांनी रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आणि बीड प्रकरणातील वादग्रस्त अधिकाऱ्यांची SIT चौकशी करा आणि कृष्णा आंधळेलाही लवकरात लवकर शोधून काढा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी लवकरच सापडतील असाही विश्वास धसांनी यावेळी व्यक्त केला। मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलो। दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 15 ते 16 महिने जो विलंब लागलेला आहे, या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या SP पासून परळीच्या त्या PI पर्यंत जे कोणी जबाबदार आहेत त्या विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी। कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये मी पहिल्यापासून या ठिकाणी सांगतोय की तो संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेगारीकडे वळला। जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वीसुद्धा घरादाराची फिकीर न करता, कसल्या प्रकारची फिकीर न करता तो बेमुहूर्तपणे बाहेर पळालेला आहे। परंतु माझी सुद्धा स्वतःची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडला पाहिजे। 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात। मला असं वाटतं संध्याकाळी 9:30 वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही। रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात। 9:30 वाजता मी भेटलो। माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही। मी मिटणार नाही म्हणलं आणि मी चालता झालो। त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही। या बाबतीत त्यांना आपण विचारावं। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्याला 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणता आत्ताच आहे। परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। बीडच्या मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर तो केज ऐवजी कळंबच्या दिशेने घेऊन जाण्याचा आणि त्या ठिकाणी एका महिलेच्या माध्यमातून
या प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा कट रचण्यात आला होता आणि यामध्ये आरोपी आणि पोलिसांची मिलीभगत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. त्यांच्या लक्षात आलं मसाजोगच्या गाड्या आपल्या पाठीमागे, मग ती गाडी टर्न होऊन मग केजला आली. तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते. यांच्याकडे पैसा भरपूर होता, 50,000 1,00,000 देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे, म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यांनी ह्याला मारलेला आहे. म्हणजे तो माणूस जीवाची बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमचं उठवायची बी तयारी. ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे. प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी ग्रामस्थांनी येत्या 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला. मात्र यावर सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांना आंदोलन न करण्याची मागणी केली. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई मी लढणार असं आश्वासन त्यांनी दिलंय. तसंच यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार कसा असा सवाल त्यांनी केला. तसंच या प्रकरणात सीडीआर निघाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे मुलाला न्याय देण्याची जबाबदारी माझी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ही तुमची लढाई नाही, आता ही माझी लढाई असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द, मी त्याच्या आईला आणि आजीला हिचा शब्द दिला की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं देणं, पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे. ही सत्तेची आणि पैशाची मस्ती. मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालू, तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका. माझी विनंती काय गावकऱ्यांना.